हॅलो एव्हरीवन, आज आपण MBO प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स किंवा प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्स पीटर डकर या थिंकरनी मांडलेली जी थेरी आहे ती पाहणार आहोत. अतिशय कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. BEd पाठ्यक्रमामध्ये हा विषय का देऊ गेलेला बरं मॅनेजमेंट? कारण कुठलीही ऑर्गनायझेशन असू दे किंवा कमर्शियल्स असू देत किंवा मोठ्या मोठ्या संस्था असू देत किंवा स्कूल असू देत, प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं असतं. आणि पीटर डकर हे जे थिंकर होते यांना मॉडर्न मॅनेजमेंट थिंकर देखील म्हणलं जातं आणि यांनी मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये खूप सारी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. आणि यांचं म्हणणं काय होतं बरं, की मॅनेजमेंटचं नेचर कसं असलं पाहिजे, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजमेंट जे आहे कोलॅबरेटिव्हनी करणं गरजेचं असतं. आणि मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह या कन्सेप्टमध्ये त्यांचं हेच मानणं होतं की जे प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस करत असताना सिस्टमॅटिक आणि पार्टिसिपेशन असणं गरजेचं आहे. आणि एम्प्लॉई आणि जे काही सबऑर्डिनेट असतात त्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे किंवा कोलॅबरेशन आहे ते चांगल्या पद्धतीचं असेल तर ऑर्गनायझेशन जे असते त्याला ऑब्जेक्टिव्ह अचीव करायला खूप इझी जातं. तर चला ह्या आकृतीच्या साहाय्याने आपण सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की नक्की MBO स्कूलमध्ये कशा पद्धतीने रन केली जाऊ शकतं, कशा पद्धतीने ॲप्लिकेशन लेवलला याचा आपल्याला उपयोग करता येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे बरं, की ही जी MBO ही काय आहे, एक सिस्टमॅटिक आणि पार्टिसिपेटरी मॅनेजमेंट टेक्निक आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की जी एम्प्लॉई असतात, इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई आणि जे ऑर्गनायझेशनल गोल ठेवणारे जी हायरार्की असते यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन जर असेल तर ऑर्गनायझेशन गोल अचीव करायला सोपं जातं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती कुठली आहे, तर डिफायनिंग ऑर्गनायझेशनल गोल. म्हणजे जे ऑर्गनायझेशन आहे किंवा जी संस्था आहे त्याचे ऑब्जेक्टिव्स किंवा गोल जे आहेत ते डिफाईन करणं गरजेचं आहे. आणि हे डिफाईन करताना कोणी इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई करेल का किंवा हायरार्कीमध्ये जी मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती आहे तीच करेल का, तर नाही. इथं यांचं काय म्हणणं होतं पीटर डकर यांचं MBOमध्ये, की जे मॅनेजर आहेत आणि जे सबऑर्डिनेटर आहेत, मॅनेजर, सबऑर्डिनेटर आणि जे एम्प्लॉई आहेत ह्या सर्वांनी मिळून बसून हे जे काही गोल आहेत ते गोल ऑर्गनाईज करणं गरजेचं आहे. कोलॅबरेटिव्हली आणि पार्टिसिपेटरी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. हे मेन ह्याचं ऑर्गनायझेशनचं या ज्या MBO प्रोसेसचं आहे ते मेन जे आहे, मेन थिंग जी आहे, एम जे आहे तो हेच आहे की जे सबऑर्डिनेटर आहेत, एम्प्लॉई आहेत किंवा जे मॅनेजर्स आहेत यांनी कोलॅबरेटिव्हली काम करणं गरजेचं आहे गोल्सवर. आता सगळ्यात आधी ज्या गोल आहेत ऑर्गनायझेशनच्या त्या डिफाईन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की जसं की एखादी स्कूल आहे त्यांनी असं गोल डिफाईन केलेलं आहे की ह्यावर्षी करिक्युलम जे आहेत, को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि करिक्युलर ॲक्टिव्हिटी ह्या रन करत असताना आपण ज्या रन करणार आहोत ते इनोव्हेटिव्ह पद्धतीने करायचे, तर त्याच्यासाठी ते गोल सेट करतात. तर हे कोलॅबरेटिव्हली बसून करतात ते गोल. ते जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते बसून एकत्रितरित्या पार्टिसिपेट किंवा कोलॅबरेटिव्हली सेट केले जातात. त्यानंतरनं त्याच्यावर ॲक्शन प्लॅन केला जातो. जो ॲक्शन प्लॅन केला जातो, आपण पाहतो की जो ॲक्शन प्लॅन केला जातो तो ॲक्शन प्लॅन जो आहे त्यामध्ये इन्श्युअर केलं जातं की जेव्हा मॅनेजमेंट सुरुवातीला जे ऑब्जेक्टिव्ज असतात त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश करताना मेजरेबल असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि स्पेसिफिक असले पाहिजेत, अचिवेबल असले पाहिजेत जे गोल्स आहेत ते. नाहीतर आपण जे गोल्स ठेवतो ते जर अचिवेबल नसेल, मेजरेबल नसतील तर त्याला ऑर्गनायझेशनला कुठल्याच पद्धतीचा फायदा होऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये जे काही गोल डिफाईन केलेले जातात सबऑर्डिनेट करून, एम्प्लॉई करून किंवा ज्या कोलॅबरेटिव्हली ऑर्गनायझेशनकडून केलं जातं ते जे गोल असतात ते गोल कसे असणं गरजेचं आहेत, मेजरेबल, अचिवेबल असणं गरजेचं आहेत आणि स्पेसिफिक असणं गरजेचं आहेत. म्हणजे ह्या गोल्समध्ये आपले 3 वर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. कुठले कुठले वर्ड्स महत्त्वाचे आहेत बरं, की मेजरेबल असणं गरजेचं आहे, अचिवेबल असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो की डिटरमाइन डेव्हलपिंग ॲक्शन प्लॅन. डिटरमाइन करणं किंवा ॲक्शन प्लॅन आपला तयार असणं गरजेचं आहे. आपण जर को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीवर जर आपण गोल ठेवत आहोत की ते चांगल्या पद्धतीने स्कूलमध्ये आपल्याला रन करायचे तर त्याचा ॲक्शन प्लॅन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जो ॲक्शन प्लॅन आपण तयार करतो तो ॲक्शन प्लॅन आपल्या स्कूलमध्ये त्या ठराविक टाईमलाईनमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि खूप साऱ्या पोटेन्शियली सगळ्याच एम्प्लॉई
आणि सबऑर्डिनेटनी वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की इम्पॉर्टंट थिंग काय आहे बरं याच्यामध्ये, की रिसोर्स जे आहे ते रिसोर्सचा देखील आपण विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की आपण पहिल्या पॉईंटमध्ये काय पाहिलं, की गोल कसे असले पाहिजेत, मेजरेबल असले पाहिजेत, अचिवेबल असले पाहिजेत आणि स्पेसिफाय असले पाहिजे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण काय पाहतो, की ॲक्शन प्लॅन जो करतोय आपण तो कसा पाहिजे, टाईमलाईन त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपण को करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करतो, तर त्या कुठल्या टाईमलाईनमध्ये, कुठल्या महिन्यामध्ये, कशानंतरनं, कुठल्या ॲक्टिव्हिटीनंतरनं रन करणार आहोत, ती जी टाईमलाईन आहे ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की जे रिसोर्स आहे त्या रिसोर्सना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि जे पोटेन्शियल आहे, मोर पोटेन्शियल तिथं यूज करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय ऑब्स्टॅकल्स येतात, जे काय अडथळे येतात त्यावर मात करता देखील आलं पाहिजे. हे सगळं कशामुळे होऊ शकतं बरं, जर आपल्या हातामध्ये आपला ॲक्शन प्लॅन असेल तर. पुढे काय म्हटलेलं आहे बरं, की मॉनिटराईज करणं किंवा प्रोग्रेस. मॉनिटराईज करणं म्हणजे काय, की ठराविक कालावधीनंतरनं आपण जे काही करत आहोत ते मॉनिटराईज करणं गरजेचं आहे. जो काही ॲक्शन प्लॅन आपण रन केलेला आहे नक्की तो कशा पद्धतीने पार पडला जात आहे, त्याच्यामध्ये प्रोग्रेस कशा पद्धतीने होते, कुठले कुठले अडथळे निर्माण होतात, गोल झाले, आपण प्लॅन डेव्हलप केला, तो इम्प्लिमेंट करत असताना मॉनिटराईज करत आहोत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रोग्रेस होते हे देखील पाहत आहोत. आणि त्याचबरोबर आपण परफॉर्मन्स देखील इव्हॉल्युएट करत असतो. परफॉर्मन्स म्हणजे काय, एम्प्लॉई आहेत किंवा सबऑर्डिनेट आहेत, जो काही प्रोग्राम रन केलेला आहे तर त्याला कुठल्या कुठल्या अडथळ्यांना सामोरे जावं लागत आहे, किंवा त्याचबरोबर हा प्रोग्राम रन करत असताना आपण की त्यांनी कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या तर त्या देखील इव्हॉल्युएट करणं गरजेचं आहे. पुढे आपण जातो तेव्हा हा पूर्ण सर्कल आहे, ही जी MBOची आहे, ही आकृती जी मी काढलेली आहे, ॲरो तुम्हाला दिसत असतील, हे एकमेकांवर डिपेंड आहेत आणि ही सर्कल आहे, हे असंच चालू राहणार, हे सायक्लिक आहे. आणि पुढे आपण काय बघतो, की जेव्हा इव्हॉल्युएट करतो आपण परफॉर्मन्स तेव्हा फीडबॅक देत असतो. जसं की बघा, मी MPC UPCची एक्झाम देत आहे आणि मी त्याच्यामध्ये जर अभ्यास करत असेल तर मी स्वतःला माझा फीडबॅक देणार ना, किंवा माझे नातेवाईक जे असतील ते मला फीडबॅक देतील ना, की किती वेळ अभ्यास करते, कसा करते, काय करते, बरोबर आहे की नाही. मग तो फीडबॅक काय असतो, इम्प्रूव्हमेंट आणायला मदत करत असतो. दुसरी एक पॉईंट मी तिथे लिहिलेलं आहे, की पिरियडिक म्हणजे काय, आता जशी स्कूल आहे, आज कदाचित ह्या वर्षी ही स्कूल करिक्युलम ॲक्टिव्हिटीजवर करिक्युलमवर काम करत असेल किंवा को करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावर काम करत असेल, कदाचित तो गोल पुढच्या वर्षी वेगळा असेल ना. म्हणजे जे काही परफॉर्मन्स असेल किंवा जे काही गोल्स असतील ते पिरियडिक असतात, ठराविक कालावधीनंतरनं ते चेंज होत असतात. आणि त्याचबरोबर रिव्ह्यू म्हणजे परफॉर्मन्स इव्हॉल्युशनमध्ये देखील हे पॉईंट तुम्ही इन्क्लूड करू शकता, की जसं की फीडबॅक दिला जातो परफॉर्मन्सचा, तो पिरियडिक असतो. कदाचित ह्या महिन्यामध्ये त्या एम्प्लॉईकडून चांगला परफॉर्मन्स होत नसेल किंवा सबऑर्डिनेटेडकडून होत नसेल किंवा तेवढा गोल आपल्याला अचिवेबल नसेल, तर कदाचित पुढच्या महिन्यामध्ये तो चांगला येईल. म्हणजे जे काही फीडबॅक आपण देतोय तो पिरियडिक आहे. पुढे रिव्ह्यू जे आपण पाहतो, जे काही रिव्ह्यू दिले जातात त्याच्यामधून रिव्ह्यू मिळाल्यामुळं आपण आपल्या गोलपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने पोचू शकतो, कारण त्याच्यातून आपल्याला अप्रायझल मिळतं. म्हणजेच काय, जेव्हा आपले एखाद्या कामाची आपली कुणी स्तुती करतं किंवा जेव्हा एखाद्या कामाबद्दल आपल्याला ॲप्रिशिएट केलं जातं तेव्हा अगदी आपण जास्त उत्साहाने आणि अगदी जोमाने काम करतो ना, आणि ते ध्येय गाठण्यासाठी आणखीन प्रयत्न करत असतो. म्हणून पुढचा जो पॉईंट आहे, की इव्हॉल्युशनमुळं काय होतं बरं, गोल जे आहेत ते अचीव करण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्रिशिएशन मिळाल्यामुळं एक मोटिवेशन देखील मिळतं. आणि जर समजा त्याच्यातून आपल्याला काही निगेटिव्ह पॉईंट जरी आले तर पुन्हा आपण काय करतो, पुन्हा आपले जे गोल आहेत ते काय करतो, आपण डिफाईन करतो, पुन्हा ॲक्शन प्लॅन तयार करतो, पुन्हा मॉनिटराईज करून प्रोग्रेस कशा पद्धतीने होते, परफॉर्मन्स इव्हॉल्युएट केला जातो आणि फीडबॅक आणि आणखीन काय पाहतो आपण, पिरियडिक रिव्ह्यू तिथं दिला जातो. आता हे तर झालं MBO, की कशा पद्धतीने प्रोसेस होते. तर ही आपण स्कूलमध्ये कशी काय बरं इम्प्लिमेंट करू शकतो, त्यासाठी कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. जे सबऑर्डिनेट आहेत, एम्प्लॉई आहेत, स्कूलमध्ये टीचर्स आहेत, किंवा आपण पाहतो की जे मॅनेजर आहेत, मॅनेजर म्हणजे आपण इथं मुख्याध्यापक म्हणू शकतो, हो की नाही, किंवा जे मॅनेजमेंट लेवलचे सगळी जी हायरार्की आहे ती म्हणू शकतो, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे. पुढे आपण पाहतो की कोऑपरेटिव्हली ऑब्जेक्टिव्हचं डिस्कशन आणि तिथं एकमेकांना सहकार्य दाखवणं गरजेचं आहे. आणि प्रोव्हाइड जर आपण फीडबॅक केला किंवा रिकग्नायझेशन केलं, आपण बऱ्याचदा पाहतो की आपण
एखाद्याला आपण जसं की मगाशीही म्हटले की कामाची जेव्हा आपल्याला पोचपावती दिली जाते किंवा एखाद्याकडून स्तुती केली जाते तर ती व्यक्ती अजून चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करते. तर असं हे पीटर ड्रकर यांना म्हणायचं होतं की MBO म्हणजे काय, प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज किंवा ऑफ ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे जर आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या स्कूलमध्ये जे गोल्स आहेत ते गोल्स ठेवले, फक्त इंडिव्हिज्युअल नाही तर सबऑर्डिनेटर, मॅनेजर, एम्प्लॉई यांना सोबत घेऊन पार्टिसिपेटरी काम आहे हे कोलॅबरेशननी केलं जातं आणि त्यानंतर ना ॲक्शन प्लॅन तयार केले जातात आणि ते ॲक्शन प्लॅन इम्प्लिमेंट करत असताना मॉनिटराईज केलं जातं, त्याची प्रोग्रेस आणि परफॉर्मन्स इव्हॉल्युएट केला जातो, पिरियडिक रिव्ह्यू दिला जातो, फीडबॅक मिळतो आणि पुन्हा मग त्याचं काय होतं, इव्हॉल्युशन होतं आणि त्याच्यामध्ये ॲप्रिशिएशन देखील मिळतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण हे काम करू निश्चितच इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा स्कूलमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे आउटकम्स मिळतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.